Back. Now we will be starting our second chapter, that is sources of history. So in this we will study first material sources, then written sources, oral sources, sources of ancient Indian history, and then precautions to be taken while writing history. So now first try this. Make a list of things in your house which belong to your grandparents time. म्हणजे आपल्या घरात अशा काही वस्तू असतील ज्या आपल्या आजी आजोबांच्या काळात होत्या, तर त्यांची यादी बनवायची आहे. अँड सेकंड इज कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट अन ओल्ड स्ट्रक्चर इन युअर लोकॅलिटी. म्हणजे तुमच्या परिसरात किंवा गावात एखाद्या जुन्या वास्तूची माहिती गोळा करायची. सो अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स यूज्ड बाय अवर ॲन्सेस्टर्स स्टील एक्झिस्ट. म्हणजे आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. सम इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम द पास्ट हॅव बीन रिकवर्ड. मग त्यांनी करून ठेवलेले काही विविध लेख आपल्याला सापडले आहेत. मग या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ठीक आहे नाही, फोक लिटरेचर ॲज वेल ॲज हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स, आणि मग काही ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. सो दीज आर 3 टाईप्स. सो ऑल दीज आर नोन ॲज सोर्सेस ऑफ हिस्ट्री. मग या सर्वांना आपण काय म्हणतो की हे इतिहासाची साधने आहेत. सो नेक्स्ट, दीज आर ऑफ 3 टाईप्स: मटेरियल सोर्सेस, रिटन सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. म्हणजे इतिहासाची जी साधने आहेत दे आर ऑफ 3 टाईप्स. तर मग त्याच्यात काय काय प्रकार आहेत, तर मटेरियल म्हणजे काय, भौतिक साधने. रिटन म्हणजे लिखित आणि ओरल म्हणजे मौखिक साधने. सो नाव नेक्स्ट, कॅन यू टेल structures such as forts, rock cut caves, stoop, etc. are known as material sources of history. So try to guess what other structures can be called material sources. ओके, म्हणजे किल्ले, लेणी, स्तूप या वास्तूंना आपण भौतिक साधनं म्हणतो. आणि मग याच्याशिवाय आणखी कोणते भौतिक साधनं आहेत, ठीक आहे, किंवा कोणकोणत्या अशा वस्तू आहेत ज्यांना आपण भौतिक साधने किंवा वास्तू आहेत. वास्तू म्हणजे काय की स्ट्रक्चर, ठीक आहे, त्यांना आपण भौतिक साधने म्हणू शकतो. सो नेक्स्ट इज अवर मटेरियल सोर्सेस. मॅन युजेस अ व्हरायटी ऑफ थिंग्स इन हिज डे टू डे लाईफ. दे आर नोन ॲज आर्टिफॅक्ट्स. मग आपण दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या वस्तू आपण वापरतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. दे आर नोन ॲज आर्टिफॅक्ट्स. मग आर्टिफॅक्ट्स यूज बाय ह्युमन्स इन द पास्ट प्रोव्हाइड ॲज व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, प्राचीन काळाबद्दल आपल्याला एक महत्त्वाची माहिती ते देऊ शकतात. वी कॅन डिसाइड द पिरियड ऑफ ॲन्शियंट आर्टिफॅक्ट्स लाईक earthen pots by studying the shape, color and designs on ancient potsherds. ठीक आहे, म्हणजे काय की हे जे पुरातन वस्तूंमधील काय खापराचे तुकडे आहेत, तर त्यांचा आकार, रंग, नक्षी यावरून आपण ही भांडी कोणत्या काळातील असतील याचा आपण अंदाज लावू शकतो. ठीक आहे, त्याचबरोबर वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द डाएट ऑफ. So the ornaments and other artifacts throw light on social interaction. म्हणजे काय की दागदागिने आणि इतर वस्तू मानवी समाजाच्या परस्पर संबंधाविषयी मग आपल्याला त्या काळचा मानव आणि त्यांचे परस्पर संबंधाविषयी आपल्याला माहिती मिळते. सो नेक्स्ट, वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द डाएट ऑफ द पीपल फ्रॉम द रिमेन्स ऑफ फूड ग्रेन्स, सीड्स अँड बोन्स ऑफ ॲनिमल्स फाउंड इन एक्सकॅव्हेशन्स. त्याचबरोबर धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. ठीक आहे. सो ऑल्सो वी फाइंड द रिमेन्स ऑफ हाऊसेस अँड बिल्डिंग्स बिल्ट इन डिफरंट हिस्टॉरिकल पिरियड्स. तर मग वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष आपल्याला सापडतात. त्याचबरोबर वी ऑल्सो फाइंड एन्शियंट कॉईन्स अँड सेल्स. म्हणजे आपल्याला विविध प्रकारची नाणी आणि मुद्राही सापडतात. ऑल दिस गिव्ह अस इन्फॉर्मेशन अबाउट द ह्युमन ॲक्टिव्हिटीज इन द पास्ट. मग या सर्वांच्या सहाय्याने आपण मानवी व्यवहारांची माहिती
ठीक आहे, प्राचीन काळात कोणते व्यवहार चालायचे ते आपल्याला कळू शकतं. सो ऑल सच आर्टिफॅक्ट्स अँड आर्टिकल्स, मोन्युमेंट्स ऑर देअर रुईन्स आर कॉल्ड मटेरियल सोर्सेस. ठीक आहे, तर या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे याच्यात काय काय येतं की धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे, नाणी, मुद्रा. ठीक आहे, नंतर खापराच्या वस्तू, त्याच्यावर आकार, रंग, नक्षीकाम. सो क्वेश्चन 1 फॉर होमवर्क इज what is the meaning of material sources of history and write their examples. Write 5 examples. So next question, do you know food grains do not last long, they get easily infested and turn into powder. In ancient times people used to roast food grain before grinding them. If a few grains not got charred while roasting, they were thrown away. Such charred grains can remain intact for a very long period. During excavations, such charred grains can be recovered. When these are inspected in a laboratory, we come to know what grain it is. ठीक आहे, म्हणजे काय तर जनरली धान्याचे कण आपण बघतो जास्त काळ टिकत नाही, त्यांना कीड लागते, त्यांचा भुगा होतो. परंतु प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते धान्य त्याला ते दळायचे. ठीक आहे, त्यालाच भरडणे आपण म्हणतो. मग धान्य भाजताना त्याचे काही कण जर अधिक भाजले किंवा जळाले तर मग ते टाकून दिले जात. मग अशा जळालेले कण वर्षानुवर्ष टिकू शकतात. मग ते उत्खननात सापडले आणि त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की हे मग कोणत्या धान्याचे हे कण आहेत. ठीक आहे, सो दिस इज पोस्ट शेड म्हणजे खापराचे तुकडा. ऑर्नामेंट्स हे दागिने आहेत प्राचीन काळातील. देन अर्दन पॉट्स मातीची भांडी. सो नेक्स्ट, डू यू नो रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री इन्क्लूड इन्स्क्रिप्शन्स कार्व्ड ऑन टेम्पल walls of rock cut caves and rocks, inscriptions on copper plates, pots, bricks and writing sheets made from palm leaves and birch bark etc. म्हणजे काय तर मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट द नेम्स ऑफ रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री. ओके, राईट द नेम्स ऑफ रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री. ठीक आहे, आपल्याला हे ताम्रपट दिसतं आहे म्हणजे कॉपर प्लेट, तांब्याची प्लेट. नेक्स्ट इज इन्स्क्रिप्शन ऑन अ रॉक म्हणजे काहीतरी त्यांनी दगडावर कोरून ठेवलं आहे. शिलालेख आपण म्हणतो. शिला म्हणजे काय दगड आणि लेख त्याच्यावर काहीतरी लिहिलं आहे. सो नेक्स्ट रिटर्न सोर्सेस. ओके, द स्टोन एज people have recorded many events and expressed their emotions in paintings on rock. ठीक आहे, म्हणजे अश्मयुगातील जे मानव होते तर अश्मयुगातील मानवाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या. ठीक आहे, तर इट वॉज ओनली आफ्टर थाउजंड्स ऑफ इयर्स दॅट मॅन लर्न द आर्ट ऑफ रायटिंग म्हणजे हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. म्हणजे अश्मयुगात मानवाला लिहिण्याची कला अवगत नव्हती. मग ते फक्त चित्र काढायचे किंवा काही कोरीव काम करायचे ज्या घटना त्यांच्या आयुष्यात घडत होत्या त्यांचं. इन द बिगिनिंग ह्युमन्स यूज्ड सिम्बॉल्स अँड साइन्स टू रेकॉर्ड देअर थॉट्स अँड आयडियाज. हाऊएव्हर इट टूक थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर अ स्क्रिप्ट टू डेव्हलप फ्रॉम दिस. म्हणजे सुरुवातीला माणूस काही चिन्हे, प्रतीके यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे, परंतु मग त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष लागले. So, in the beginning, man wrote on potsherd, unbaked bricks using pointed objects. He also used birch, भुर्जा, tree bark to write on. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीच्या काळात खापर, कच्च्या विटा, झाडाची सालं, भुर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला गेला. ठीक आहे, सो मग ॲज हिज एक्सपिरियन्स अँड नॉलेज इन्क्रीज्ड ही बिगॅन टू राईट इन डिफरंट वेज. म्हणजे मग जसं जसं मानवाला अनुभव आणि ज्ञान त्याचं वाढत गेलं तसं त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. ही बिगॅन टू रेकॉर्ड द इव्हेंट्स दॅट टूक प्लेस अराउंड हिम. मग त्याच्या सभोवताली ज्या घटना घडत गेल्या. ठीक आहे, नंतर
दरबारी काही कामकाज होतं तर त्याचा वृत्तांत लिहिण्याची माहिती लिहून ठेवण्यासाठी नवीन नवीन पद्धती सुरू झाल्या. Accounts of the proceeding of royal courts were also written systematically. Many rurals had their orders, judicial decisions, donations, etc. inscribed on stone or copper plates. ठीक आहे, म्हणजे अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रांवर कोरून ठेवलेली आहेत. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मेनी फॉर्म्स ऑफ लिटरेचर डेव्हलप्ड. मग कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले आणि ते विकसित झाले. दे इन्क्लुडेड बुक्स ऑन रिलिजियस अँड सोशल सब्जेक्ट्स, प्लेज, पोएट्री, ट्रॅव्हलॉग्स अँड सायंटिफिक वर्क्स. मग याच्यात काय काय गोष्टींचा समावेश होतो, तर धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णनं, तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन इत्यादींचा यात समावेश होतो. सो ऑल दिस लिटरेचर हेल्प्स अस टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ द व्हेरियस हिस्टॉरिकल पिरियड्स. ठीक आहे, तर मग या साहित्यातून त्या त्या काळचा इतिहास समजण्यास आपल्याला मदत होते. सो दीज सोर्सेस आर नोन ॲज रिटन सोर्सेस ऑफ हिस्ट्री. तर ह्या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. सो नेक्स्ट, डू यू नो भूर्जपत्र मीन्स रायटिंग शीट्स मेड फ्रॉम द बार्क ऑफ अ बर्च ट्री. ठीक आहे, सो भूर्ज इज द संस्कृत नेम ऑफ द बर्च ट्री. बर्च ट्री आर फाउंड इन काश्मीर. तर भूर्जपत्र हे भूर्ज वृक्ष, ठीक आहे, भूर्ज वृक्ष कुठे, तर काश्मीरमध्ये आढळतो. ठीक आहे, आणि मग त्याच्या सालीपासून हे भूर्ज बनवले जातात. ठीक आहे, आपल्याला इथे दिसतं आहे, दिस इज बर्च भूर्ज ट्री अँड दिस इज भूर्जपत्र. ओके, so now next question for homework is write no which things are included in the written sources of history. Which more things are included in written sources of history. ओके, तर आता आपण काय बघितलं या चॅप्टरमध्ये, सुरुवातीला मटेरियल सोर्सेस अँड देन रिटर्न सोर्सेस. ठीक आहे, मटेरियल सोर्सेसमध्ये हे कॉईन्स किंवा काही ह्या वस्तू किंवा काही ऐतिहासिक वास्तू इत्यादींचा समावेश होतो. आणि रिटर्न सोर्सेसमध्ये तर काही राजाच्या ऑर्डर्स, त्यांचे दानपत्र किंवा त्यांनी दिलेले न्यायनिवाडे हे इत्यादी गोष्टी कॉपर प्ले किंवा दगडांवर लिहिलेले किंवा भूर्जपत्रांवर लिहिलं, हे आपले आहेत रिटर्न सोर्सेस, म्हणजे लिखित स्रोत इतिहासाचे. सो इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी ओरल सोर्सेस. म्हणजे काय, तर मौखिक स्रोत, इतिहासाचे मौखिक स्रोत.